हॅलो छोट्या दोस्तांनो, वेलकम टू आपुष टापुष। आज आपण एक पुस्तक वाचणार आहोत। या पुस्तकाचं नाव आहे ढगांचा खेळ। एकदा काय झालं, ढग पकडापकडी खेळत होते। धावून दमल्यावर ते एका जागी बसले। मी दमलो, आपण आता बसून काहीतरी खेळूया का? त्यातला एक ढग म्हणाला। बाकीचे ढग एक एक करत त्याच्या आजूबाजूला येऊन बसले। काय बरं खेळूया? ते सगळे विचार करायला लागले। विचार करता करता त्यातल्या एका ढगाने कुत्र्याचा आकार घेतला। बाकीच्या ढगांना गंमत वाटली। मग दुसऱ्या एका ढगाने कासवाचा आकार घेतला। त्याने एकदा नदीत एक कासव पोहताना बघितलं होतं। तिसरा ढग बदक झाला आणि आकाशाच्या तलावात पोहू लागला। त्याला बदकांच्या आवाजाची खूप गंमत वाटायची। क्वाक क्वाक। चौथ्या ढगाने मेंढीचा आकार घेतला। बा म्हणत टुणकन उडी मारली। पाचवा ढग ससा झाला आणि इकडून तिकडे उड्या मारायला लागला। तो पण सशासारखा पांढरा आणि मऊ मऊ होता। सहाव्या ढगाने फुलपाखराचा आकार घेतला। तो फुलं शोधू लागला। सातवा ढग फूल झाला। का? फुलपाखरासाठी। आठव्या ढगाने उंटाचा आकार घेतला। त्याने एकदा वाळवंटाच्या वरून उडत असताना एक उंट बघितला होता। नववा ढग म्हणाला, माझा आकार ओळखा बघू। गोल नाही, बॉल नाही। ढगांना काही ओळखता येईना। तो म्हणाला, मी ढगाचा आकार घेतलाय। त्याने असं म्हणताच सगळे ढग जोरजोरात हसायला लागले। खाली असलेल्या गावातल्या लोकांना वाटलं ढग गडगडतायत। 10व्या ढगाने माकडाचा आकार घेतला। तो म्हणाला, मला भूक लागली। लगेच 11वा ढग केळं झाला। माकडाने केळं खाऊन टाकलं। 12व्या ढगाने डायनोसॉरचा आकार घेतला आणि डरकाळी फोडली। इतर ढग हसायला लागले। तेवढ्यात जोराचा वारा सुटला। डायनोसॉरची डरकाळी ऐकून एका बाजूने एक मोठा काळा ढग आला। त्याने अजून जोरात डरकाळी फोडली। सगळे ढग घाबरून एका बाजूला सरकले। काही तर रडायला लागले। या सगळ्या गोंधळात सगळे ढग एकमेकात मिसळून गेले आणि त्यांचा अजून मोठा ढग तयार झाला। सगळे ढग जोर जोरात रडायला लागले आणि धो धो पाऊस सुरू झाला। कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूच। बाय।